हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समोर तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकोलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट आर दी सिम्पटम्स ऑफ फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. जी काही लेबरची फर्स्ट स्टेज आहे, या फर्स्ट स्टेजमध्ये कोणकोणते सिम्पटम्स डेव्हलप होतात. म्हणजे ज्या वेळेला मदर फर्स्ट स्टेजमध्ये एंटर करणार आहे, तर फर्स्ट स्टेज कुठून स्टार्ट होते? ॲट देर इज ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन. ज्या वेळेला ट्रू लेबर पेन मदरमध्ये दिसणार आहे, त्याच्यानंतर जे काही फुल डायलेटेशन ऑफ द सर्व्हिस आहे, हा कंप्लीट काय असणार आहे? जो काही टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियडमध्ये मदरमध्ये काय दिसतात? आपल्याला चेंजेस दिसतात आणि ते जे काही चेंजेस असणार आहे त्या चेंजेसला आपण म्हणणार आहे सिम्पटम्स ऑफ द फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. आता हे सिम्पटम्स फक्त मदरमध्ये दिसतात का? तर नाही. तर हे सिम्पटम्स आपल्याला बेबीमध्ये पण बघायला भेटतात. आता बेबी तर मदरच्या ॲब्डोमेनमध्ये असणार, म्हणजे युट्रसच्या आतमध्ये असणार आहे. तर आपल्याला ते बघायला कसे भेटणार? तर जे काही बेबीचे हार्टबीट असणार आहे किंवा जो काही फिटल हार्ट साऊंड आहे, यामध्ये काय होतात? चेंजेस दिसतात आपल्याला. आता हे जे काही सिम्पटम्स आहे, हे सिम्पटम्स आपण बघणार आहे. जर नॉर्मल बघितलं तर जे काही मदर आहे, त्या मदरमध्ये आपल्याला फर्स्ट जे काही साईन दिसतं ते असणार आहे ॲब्डोमिनल पेन. ॲब्डोमिनल पेन. आता ॲब्डोमिनल पेन मदरमध्ये कसं डेव्हलप होतं? तर ॲब्डोमिनल पेन मदरमध्ये डेव्हलप होताना जे काही युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन असणार आहे, ते कंटिन्युअसली काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन, म्हणजे जे काही लेबर पेन आहे तिथूनच ती लेबरची जे काही प्रोसेस आहे ती स्टार्ट होते आणि त्यामध्ये काय असणार आहे? जे काही ॲब्डोमिनल पेन असणार आहे, हे काय असतं? कॉमन असतं. आता हे जे काही ॲब्डोमिनल पेन हे कुठं रॅडिएट होणार आहे? तर हे जे काही लेबर पेन असतं, हे लेबर पेन रॅडिएट होतं टू दी थाईज. ज्या काही थाईज आहे मदरच्या, या थाईजकडे काय होणार? ते रॅडिएट होणार आहे. ॲज वेल ॲज जे काही लेबर पेन याची जी काही इंटेन्सिटी असणार, ही इंटेन्सिटी काय होत चालली आहे? इन्क्रीज होत चालली. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लेबर पेन ऑल्सो इन्क्रीजेस. ॲज वेल ॲज जे काही कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन आहे, हे कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन आपल्याला तिथे काय होतात? बघायला भेटतात. कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन हे काय होत चालतात? इन्क्रीज होत चालतात मदरमध्ये, जेणेकरून काय होणार आहे? जी काही सेकंड स्टेज ऑफ द लेबर आहे, ही सेकंड स्टेज ऑफ लेबरमध्ये एक्सपल्शन ऑफ द फिटस कंप्लीट होणार आहे. हे साइन असणार आहे मेजर, जे की ॲब्डोमिनल पेन फर्स्ट साइन दिसतं आपल्याला. फर्स्ट साइन अँड द सिम्पटम्स ऑफ द जे काही फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर आहे त्यामध्ये. देन जर आपण नेक्स्ट साइन बघितलं तर नेक्स्ट साइन मध्ये काय दिसणार आपल्याला? जो काही युट्रस आहे, हे युट्रस कसं दिसणार आपल्याला? युट्रस हार्डनिंग. म्हणजे युट्रस काय झालेला आहे? कंप्लीट हार्ड झालेला आहे. आता युट्रस हार्डनिंग का होणार आहे? ड्यू टू दी कॉन्ट्रॅक्शन अँड दी रिट्रॅक्शन. म्हणजे युट्रसमध्ये काय होतं? कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन प्रेझेंट असतात आणि ड्यू टू दॅट युट्रस काय होतं? हार्ड होतो. आणि हा युट्रस कसा हार्ड होणार, कसं समजणार आपल्याला? विथ द हेल्प ऑफ ॲब्डोमिनल एक्झामिनेशन. जे काही ॲब्डोमिनल पाल्पेशन आपण करतो, त्या ॲब्डोमिनल पाल्पेशन थ्रू आपल्याला समजणार आहे का जो काही युट्रस आहे तो कम्प्लिटली काय झालेला आहे? हार्ड झालेला आहे. त्याच्यामध्ये काय झालं आहे? कॉन्ट्रॅक्शन आलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होतं आहे? जो काही युट्रस आहे, या युट्रस फर्मिंग झालेले आहे किंवा हार्डनिंग झालेले आहे. देन जर आपण नेक्स्ट साइन अँड सिम्पटम बघितलं तर नेक्स्ट साइन अँड सिम्पटम आपल्याला बघायला भेटतं शो. आता शो काय असतो? शो इट मीन्स जो काही सर्व्हिस आहे युट्रस, म्हणजे युट्रस जो काही पार्ट आहे, हा सर्व्हिसमध्ये काय झालेलं आहे? कम्प्लिटली डायलेटेशन झालेलं आहे. आणि कम्प्लिटली डायलेटेशन ज्या वेळेला सर्व्हिसमध्ये होतं त्या कंडिशनला काय होणार आहे? इथं ज्या काही ब्लड वेझल्स डेव्हलप झालेले होत्या ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी, या ब्लड वेझल्समध्ये काय होतं? रप्चरिंग होतं. आणि ह्या ज्या वेळेला रप्चर होतात त्यावेळेला काय होतं? तिथलं जो काही ब्लिडिंग आहे, हे ब्लिडिंग पास होतं टू द जो काही वजायनल कॅनल असतो, या वजायनल कॅनलमध्ये. आणि जो काही वजायन आहे, ह्या वजायनमध्ये काय असणार प्रेझेंट? जो काही म्युकस मेम्ब्रेन आहे, ते म्युकस मेम्ब्रेन. आणि त्या म्युकस मेम्ब्रेन सोबत काय होणार? ते मिक्स होणार आहे. आणि शो इट मीन्स देयर इज अ ब्लड स्टेन म्युकस मेम्ब्रेन. जो काही ब्लड स्टेन म्युकस आहे, तो ब्लड स्टेन म्युकस आपल्याला काय होतं? बघायला भेटतो ॲट द फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. जी काही फर्स्ट स्टेज स्टार्ट झाली त्या स्टेजमध्ये काय होतं? जे काही वजायनल डिस्चार्ज आहे, या वजायनल डिस्चार्जमध्ये ब्लड स्टेन म्युकस दिसतो आणि त्याला आपण काय म्हणतो? शो. म्हणजे हे काय दिसणार आपल्याला? एक सिंगल साइन दिसणार. देन नेक्स्ट आहे डायलेटेशन ऑफ द सर्व्हिस. डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स. जो काही सर्व्हिक्स आहे, या सर्व्हिक्समध्ये काय दिसतं आपल्याला? इथं आता सर्व्हिस असणार आहे इंटरनल लॉस आणि एक्सटर्नल लॉस. या इंटरनल आणि एक्सटर्नल लॉसमध्ये काय दिसणार आपल्याला? डायलेटेशन दिसणार आहे. म्हणजे याच्यात काय होतं? जी काही ओपनिंग आहे युट्रसची, ही ओपनिंग काय होत चालते? वाईड होत चालते. आणि ही जी वाईडनिंग असणार आहे किंवा ही जी काही ओपनिंग असणार आहे, कशासाठी होते? फॉर देयर इज एक्सपल्शन ऑफ द फिटस. जो काही फिटस आहे, त्या फिटस काय करायचं? एक्सपल्शन आउट करायचं, वाईड आउट करायचं त्याला. आणि त्यासाठी काय होणार आहे? डायलेटेशन ऑफ द सर्व्हिस दिसणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे इफॅसमेंट ऑफ द सर्व्हिस. जो काही सर्व्हिक्स आहे, या सर्व्हिस काय दिसतं आपल्याला? इफॅसमेंट दिसतं. आता डायलेटेशन तर होतच आहे, यासोबतच काय होणार आहे? जो काही सर्व्हिक्स आहे, ह्या सर्व्हिक्सचं थिनिंग होणार आहे. ॲज वेल ॲज जी काही सर्व्हिक्सची लेंथ असणार आहे, ही सर्व्हिक्सची लेंथ काय होत चालली? रिड्यूस होत चालली. त्याला आपण म्हणतो इफॅसमेंट ऑफ द सर्व्हिस. आणि डायलेटेशन आणि इफॅसमेंट हे आपल्याला कशा थ्रू समजणार आहे? विथ द हेल्प ऑफ वजायनल एक्झामिनेशन. ज्या वेळेला वजायनल एक्झामिनेशन केलं जाईल त्यावेळेला आपल्याला समजणार आहे का डायलेटेशन आणि दी इफॅसमेंट मदरमध्ये काय होतं? डेव्हलप होत चालले. आणि मदर काय आहे? सेकंड स्टेजमध्ये एंटर करणारे किंवा जी काही फर्स्ट स्टेज आहे, ही फर्स्ट स्टेजमधून काय करते? मदर व्हॅरी होत चालली. म्हणजे काही सिम्पटम्स आहे, हे सिम्पटम्स आपल्याला बघायला भेटणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर नेक्स्ट आपल्याला बघायला भेटणार आहे पार्टोग्राफिक चेंजेस.
आता पार्टोग्राफिक चेंजेस म्हणजे काय, जो काही पार्टोग्राफ आहे तो पार्टोग्राफिकल चेंजेस आपल्याला बघायला भेटतात. पार्टोग्राफ काय असतो तर एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये टोटल सर्वायकलचं इपॅसमेंट ॲज वेल ॲज सर्वायकल जे काही डायलेटेशन आहे हे सर्वायकल डायलेटेशन आपल्याला याच्यावरती काय होतं समजतं. याच्यासोबतच काय युट्रसचे जे काही कॉन्ट्रॅक्शन असणारे, रिट्रॅक्शन असणारे, फिटसचं जे काही डिसेंड डाऊन असणारे हे टोटली त्या पार्टोग्राफच्या चार्टवरती आपल्याला बघायला भेटतं. एक ग्राफ असतो, त्या ग्राफवरती आपल्याला समजतं की जे काही डायलेटेशन आहे हे डायलेटेशन कशा पद्धतीने होणार आहे, म्हणजे हे जे काही सर्व्हिक्सचं डायलेटेशन आहे हे कशा पद्धतीने इन्क्रीज होत चाललंय हे ग्राफमध्ये आपल्याला समजतं. आणि हे जे काही पार्टोग्राफिक चेंजेस आहे हे चेंजेस आपल्याला बघायला भेटतात, त्याला आपण म्हणतो पार्टोग्राफिक चेंजेस. हे आपल्याला कशा बघायला भेटतात, हे जे काही एक सिम्पटम्स आहे ड्युरिंग द टाइम ऑफ फर्स्ट स्टेज ऑफ दी लेबर. देन नेक्स्ट आहे मेम्ब्रेन. जर आपण मेम्ब्रेन बघितला तर कोणतं मेम्ब्रेन, तर जे काही अम्निओटिक मेम्ब्रेन आहे किंवा जे काही फिटसचं मेम्ब्रेन आहे हे मेम्ब्रेनचं जर आपण एक्झामिनेशन केलं तर मेम्ब्रेनच्या एक्झामिनेशनमध्ये आपल्याला कम्प्लिटली ऑलवेज जे काही मेम्ब्रेन आहे ते रप्चर मेम्ब्रेन भेटणार नाहीये. म्हणजे सिम्पलमध्ये काय, जे काही मेम्ब्रेन ह्या मेम्ब्रेनमध्ये काय झालं, जे काही डायलेटेशन झालेलं आहे हे डायलेटेशन इथं प्रेझेंट असणार आहे. आता या डायलेटेशन सोबत आपल्याला काय बघायला भेटतं, जो काही पार्ट आहे मेम्ब्रेनचा हा मेम्ब्रेनचा पार्ट काय होतो स्ट्रेच होत चाललाय, म्हणजे स्ट्रेचिंग इन द इज अ मेम्ब्रेन ॲज वेल ॲज जे काही फोर वॉटर अँड हाइंड वॉटर फॉर्मेशन असणारे हे फोर वॉटर हँड वॉटर फॉर्मेशन आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट असणार आहे मॅटर्नल चेंजेस. आता मॅटर्नल चेंजेसमध्ये काय होतं तर मॅटर्नल चेंजेसमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन हे टोटली मदर जे काही व्हायटल्स आहे ह्या व्हायटल्सवरती काय करतात अफेक्ट करतात. म्हणजेच जे काही मदरचं ब्लड प्रेशर असणार आहे, ब्लड प्रेशर काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. ब्लड प्रेशर का इन्क्रीज होतो, कारण जो काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन आहे या कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शनमुळे काय होणार आहे, जो काही ब्लड प्रेशर आहे मदरचा तो इन्क्रीज होतो. ॲज वेल ॲज मदरचे जे काही रेस्पिरेशन असणार आहे हे रेस्पिरेशन पण काय होतात इन्क्रीज होऊन जातात. म्हणजे जे काही रेस्पिरेशन आहे ते पण काय झाले इन्क्रीज झाले. ॲज इन्क्रीज रेस्पिरेशन जो काही पल्स रेट आहे मदरचा हा पल्स रेट पण काय होणार आहे मदरचा इन्क्रीज होणार आहे. कारण तिथे काय होतंय जो काही ब्लड प्रेशर इन्क्रीज होतोय आणि जो काही रेस्पिरेशन आहे तो पण इन्क्रीज होतोय आणि मदर जे काही पल्स रेट असणार आहे ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन काय होणार आहे चेंज होणार आहे. बट मदरचं जे काही टेम्परेचर असणार आहे हे टेम्परेचर काय राहतं सेम राहतं. टेम्परेचर हे काय असणार आहे सेम असणार आहे किंवा जे काही इक्वल आहे त्या रूम टेम्परेचरला तिथं काय असणार ते कॉम्प्लिटली जे काही बॉडी नॉर्मल टेम्परेचर असतं त्या बॉडीच्या नॉर्मल टेम्परेचरला ते टेम्परेचर काय असणार आहे स्टेडीली असणार आहे. देन जर आपण फिटल चेंजेस बघितले फिटल चेंजेसमध्ये मोस्टली जो काही चेंज होतो तो चेंज असणार आहे फिटल हार्ट रेटमध्ये. म्हणजे जो काही फिटल हार्ट रेट आहे या फिटल हार्ट रेटचं पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. म्हणजे फिटल हार्ट जो काही रेट असतो तो पण काय होतो इन्क्रीज होतो. का बरं इन्क्रीज होणार आहे, कारण फिटसवरती काय होतं कम्प्लिटली जे काही प्रेशर आहे ते प्रेशर पडणार आहे आणि ड्यू टू दॅट प्रेशर जो काही फिटस आहे ह्या फिटसचे हार्ट रेट काय होतात इन्क्रीज होतात त्या स्ट्रेसला अडॅप्ट करण्यासाठी. सो इथं आपले जे काही सिम्पटम्स ऑफ द फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर आहे हे काय झालेले कंप्लीट झालेले. सो थँक्यू सो मच.